दीवानो मुझे पहचानो कहाँ से ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके तर महाराष्ट्राचे मराठी एडिटर्स तुम्हाला जय शिवराय। तर स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही नवीन कॉन्सेप्ट करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपलं जितकं काही मटेरियल आहे ते एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुमचं मटेरियल डाउनलोड झालं नाही तर त्याच्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती एकदम फ्रीमध्ये मटेरियल देत असतो। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, प्लस न्यू कॉन्सेप्ट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अरे दीवानो मुझे पहचान कहाँ से आया, फायरिंग होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। जर मित्रांनो तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करायची काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट याचे, तर दोन्ही व्हिडिओ एक वेळेस नक्की वॉच करा। त्या आपण दोन्ही व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे प्रीसेट इम्पोर्ट कशी करायची, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, तर ती व्हिडिओ नक्की वॉच करा। तर सिंपल आता आपण व्हिडिओकडे वळूयात। आता काय करायचं आपल्याला, सिंपल बिटमार्क प्रीसेट आहे ती ओपन करायची आहे। प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर प्रीसेटमध्ये फक्त एक सॉन्ग आणि काही अशा प्रकारे ग्रुप्स बघायला मिळणार आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2। ओके, आता काय करायचं सिंपल यामध्ये आपल्याला फोटो ऍड करायचे। अगोदर काय करायचे, फोटो ऍड करायचे। सिंपल 0 सेकंदापाशी यायचं, प्लस वरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचे आणि तुम्ही जिथं काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या। जर तुम्ही बाय चान्स तुमचे फोटो ऍड करून घेणार असेल तर तुमचे फोटो ऍड करा। तर मी फोटो जे आहे ते आपले ऍड करून घेतो। ओके, तर मित्रांनो मी अशा प्रकारे आपले जितके काही फोटो आहेत, म्हणजे सिंपल मी एकच फोटो ऍड केलेला आहे। जर बाय चान्स तुम्हाला मल्टिपल फोटो म्हणजे वेगवेगळे फोटो जर ऍड करायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा फोटो ऍड करून घेऊ शकता। माझ्याकडे फोटोज अवेलेबल नाहीत पण मी एकच फोटो ऍड केलेला आहे, कारण वेगवेगळे फोटो न व्हिडिओला एक नंबरच लुक येणार आहे, त्यामुळे काय करा तुम्ही आपले जे वेगवेगळे फोटो आहेत ते फोटो यूज करा। आता सिंपल का बघा, आपण हा जो फोटो आहे तो एकदम बरोबर रेशोमध्ये कसा बसवला, सिंपल ते तुम्हाला सांगतो अगोदर। तर आपण जेव्हा फोटो ऍड करतो तेव्हा फोटोचा रेशो अशा प्रकारे काहीतरी असतो। ओके, तर काय करायचं, सिंपल वरी आडव्या 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचंय। इथे एक ऑप्शन बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, सिंपल या ऑप्शन वरती क्लिक करायचं। आपला फोटो एकदम बरोबररित्या आपला जो रेशो आहे त्या रेशोचा मापाना बसणार आहे। आता सिंपल काय करायचंय बघा, आपल्याला काय करायचंय, आता हा जो ग्रुप 1 आहे या ग्रुप 1 पशी यायचंय। ग्रुप 1 पशी आल्यानंतर काय करायचंय, आपला ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचंय, खाली एडिट ग्रुप वरती जायचंय। सिंपल अशा प्रकारे ग्रुप आपलं ओपन होणार आहे। सिंपल आता काय करायचं, हा जो फोटो आहे तो आपल्याला फोटो चेंज करायचा। सिंपल 1 नंबरचा फोटो आहे, ह्या 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, साईडला एक ऑप्शन आहे बघा कलर अँड फिलचं, सिंपल यावरती यायचंय। इथे नाव किंवा नंबर येईल अशा प्रकारे, हे बघा नाव किंवा नंबर येणार आहे अशा प्रकारे। सिंपल याच्यावरती क्लिक करायचे, यावरती क्लिक केल्यानंतर आपली फाईल ओपन होणार आहे। जर बाय चान्स तुम्हाला सांगतो, म्हणजे एक तुम्हाला फोटो ऍड करायचा, एक्झाम्पलसाठी सांगतो बघा, हा फोटो ऍड करायचा आहे। तर सिंपल ह्या फोटोवरती क्लिक करायचं अगोदर आणि वर इथं प्लसचा आयकॉन आहे यावरती क्लिक करायचं। काय करायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचंय। आपला जो फोटो आहे तो एकदम बरोबररित्या ऍडजस्ट होऊन जाणार आहे, त्याला काय ऍडजस्ट करायची गरज नाही, काही नाही, फक्त ऍड करायचं आहे। सिंपल अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचे दोन्ही ग्रुपचे आपल्या, फक्त फोटो चेंज करायचे। काय करायचे, फोटो चेंज करायचे। तर आपले जे आता बाकीचे फोटो आहेत ते सगळ्या बाकीच्या फोटोला इफेक्ट ऍड करून द्या। त्यासाठी काय करायचं, बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्यानंतर काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे म्हणजे 2 नंबरचा फोटो, तर सिंपल हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। सिंपल फोटोवरती क्लिक करायचंय, इथं इफेक्ट वरती जायचंय, साईडला इथं 3 डॉट आहेत बघा यावरती क्लिक करायचंय, कॉपी इफेक्ट वरती क्लिक करायचे। ओके, अशा प्रकारे आपलं इफेक्ट कॉपी होऊन जाणार आहे। आता व्हिडिओवरती यायचंय,
आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता समोरच्या फोटोपाशी यायचंय, म्हणजे 2.18 सेकंदापाशी म्हणजे ग्रुपच्या डायरेक्ट समोर यायचंय. तर या ग्रुपच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि या सुद्धा ग्रुपच्या फोटो समोरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, तर आता या दोन्ही फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचंय, आपल्याला बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आता मित्रांनो इफेक्टच्या लेअरवरती आल्यानंतर हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिंपल हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून आपल्याला परत व्हिडिओवरती यायचंय. पर्याय नाही, व्हिडिओवरतीच यावं लागेल, दुसरीकडे कुठं जायला जमत नाही, नाहीतर खूप अवघड होतं बरं का. आता काय करायचंय, आपल्याला याच्या 6.24 सेकंदापाशी, कुठं 6.24 सेकंदापाशी. तर हा एक इथं थोडा मोठा फोटो आहे, तर या मोठ्या फोटोलाच हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. हा इफेक्ट फक्त एकाच फोटोला यूज होणार आहे, लक्ष द्या, नाहीतर विसरतात. आता काय करायचंय, परत बॅकला यायचा इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याचंद्र काय करायचंय, आता 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचंय आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याचंद्र काय करायचं, थोडं समोर यायचंय आता 8.14 सेकंदापाशी. तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याच्या समोरचा फोटो सोडायचा, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे एक मधला फोटो सोडायचा फक्त, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं, म्हणजे 2 नंबरच्या फोटोला मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, समजलं असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा, नसेल समजलं तर व्हिडिओ परत बघा. ओके, आता परत इफेक्टच्या लेअरवरती यायचंय आणि हा जो एकदम लास्टचा फोटो आहे, तर सिम्पली हा लास्टच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आता जितके काय आपले राहिलेले फोटो आहेत, तर त्या राहिलेल्या 2 ते 3 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, समजलं? समजायलाच पाहिजे. तर सिंपल आता ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा, म्हणजे आपले ऑलमोस्ट आपण फोटो इफेक्टनं ऍड केलेले आहेत. ओके, आता काय करायचं, आता परत इफेक्टच्या लेअरवरती यायचं एकदाच आणि हा ब्लरचा इफेक्ट आहे, सिंपल हा इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा फोटो आहे, तर ह्या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा, ब्लरचा आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला 1.28 सेकंदापाशी यायचे, प्लस वरती क्लिक करायचंय, एक रेक्टँगल ऍड करायचा आहे, वरी ऍड 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचंय. तर इथे एक ऑप्शन आहे बघा, स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया, सिंपल या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. खाली कलर आणि फिल वरती यायचं, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं बॉर्डर आणि शर्ट वरती स्ट्रोक इनेबल करायचा. स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल, व्हाईट ठेवायचा. स्ट्रोकची लेंथ 14% ठेवायची आहे. एकदम लास्ट बीट पाशी यायचंय, बॉर्डरची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे. समोर यायचं 0 सेकंदापाशी इथपर्यंत सुद्धा याची लेंथ वाढवायची. आता परत यायचं आपल्याला 1.27 सेकंदापाशी काय करायचं, परत 1.28 सेकंदापाशी यायचंय, परत प्लस वरती क्लिक करायचं, परत एक रेक्टँगल ऍड करायचंय, परत वरी आडव्या 3 डॉट वरती क्लिक करायचंय. आता काय करायचं, फिल टू कंपोजिशन एरिया या ऑप्शन वरती क्लिक करायचंय, बॅकला यायचं आहे आणि यायचं खाली कलर अँड फिल वरती साईडला यायचं आहे, एकदम आपल्या ग्रेडियंट वरती खाली यायचं, सर्कल ग्रेडियंट वरती. तर एक सिंपल असं एक सर्कल होणार आहे ऍड, सिंपल सर्कल असं सेट करायचं आहे. खाली व्हाईट कलर वरती क्लिक करायचं, इथं कलर ब्लॅक ठेवायचं, साईडला यायचं ब्लॅक कलर वरती, इथं कलर ट्रान्सपरंट ठेवायचं. ओके, एकदम लास्ट बीट पाशी यायचंय, याची लेंथ लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे आणि या शॅडोला या बॉर्डरच्या खालती ठेवायची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आता गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे, पण त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचंय. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभर, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सिंपल काय करायचंय, वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. आता इथं आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे अशा प्रकारे, तर सिंपली व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सेल्स ठेवायची आणि खाली काय करायचं, खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं. काय करायचंय, खाली एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे.